नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. स्वगणना करण्याचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांचे आवाहन. देशात 8वी जनगणना सुरू. 1 मे ते 15 मे स्वगणना, त्यानंतर घरभेटीद्वारे पडताळणी. 8व्या जनगणनेसंदर्भात पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आणि जनतेला आवाहन केले आहे, सर्वांनी स्वगणना करावी व पुढे सांगितले की देशभरात 8वी जनगणना प्रक्रियेला अधिकृतरित्या सुरुवात झाली असून यावेळी ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात करण्यात येत आहे. शासनाने नागरिकांसाठी स्वगणना ही नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेनुसार नागरिकांनी 1 मे ते 15 मे या कालावधीत शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची तसेच कुटुंबाची सदस्यांची माहिती ऑनलाईन भरायची आहे. स्वगणना पूर्ण केल्यानंतर प्रत्येक नागरिकाला एक विशिष्ट संदर्भ क्रमांक दिला जाणार आहे. यानंतर 15 मे ते 16 जून या कालावधीत नियुक्त प्रगणक नागरिकांच्या घरभेटी देऊन नोंदवलेल्या माहिती पडताळणी करण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांनी स्वगणना पूर्ण केली आहे त्यांनी मिळालेला संदर्भ क्रमांक प्रगणकाला देणे आवश्यक आहे. यामुळे माहितीची अचूक व जलद पडताळणी सुलभ होणार आहे. शासनाने नागरिकांना दिलेल्या कालावधीत स्वगणना पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. डिजिटल पद्धतीने जनगणना प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक होणार असून कागदपत्रांचा वापरही कमी होणार आहे. नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून जनगणना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. आपल्या देशाची 8वी जनगणना 2027 ही सुरू झालेली आहे. यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना होणार असून प्रत्येकाने स्वगणना यामध्ये करायची आहे. स्वगणना करत असताना se.census.government.in या वेबसाईटवरती जाऊन प्रत्येकाने आपली स्वगणना करायची आहे. त्यानंतर 16 मे ते 15 जून या कालावधीत प्रगणक आपल्या घरांना भेटी देऊन गणना करणार आहे. स्वगणना करत असताना प्रत्येकाने स्वगणना केल्यानंतर आपला सेन्सेस कोड त्यांनी जपून ठेवायचा आहे आणि तो सेन्सेस कोड येणाऱ्या प्रगणकाला दाखवण्याचा आहे. हे करत असताना माझी पेण तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान आहे की होणारी जनगणना ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असल्याने आपण सर्वांनी जास्तीत जास्त स्वगणना करावी ही विनंती. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.